हरे कृष्ण. वर्षा ऋतूनंतर लगेच येणाऱ्या शरद ऋतूचे स्वागत करूया आपण सह्याद्री सुरभिकुंजमध्ये. मी आलेले आहे आपल्या साईटवरती. जिकडे तिकडे चोहीकडे हिरवागार निसर्गरम्य दृश्य आपल्याला पाहायला भेटतो व त्याचबरोबर विविध प्रकारची जंगली फुले व वनस्पती या कोकणाच्या पावनभूमीत उमललेल्या आहेत. या शरद ऋतूच्या आगमनाबरोबरच भक्त निवासांचे बांधकामाचे कार्य देखील सुरू केलेले आहे. सर्व कामगार व भक्त जोमाने काम करत आहेत. या घराच्या मुख्य भिंती घडवलेला काळा दगड व चुन्याच्या मालाने मागच्या उन्हाळ्यातच बांधून झाले होते. आता बाहेरील पडवीचे बांधकाम सुरू केले आहे. चुन्याचा माल बनवण्यासाठी इथेच आम्ही चुन्याची घाणी सुद्धा ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता, ही आहे चुन्याची घाणी. तर पडवीसाठी काळ्या दगडाचे पिचिंग करून त्यावरती चिरा आणि चुन्याच्या मालाने भिंती उभ्या केल्या जातील. तर हे घर पुढे कसे निर्माण होते हे पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा व शेअर करा व सह्याद्री सुरभिकुंज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हरे कृष्ण.